माहिती उबदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातोय. तर टॉस जिंकला होता. खरं तर बंगारपाडा टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर टेंबुर्णी टीमला आमंत्रित करण्यात आलं आहे. 3 षटकाचा सामना असेल. मॅच ऑन करा. अतिरिक्त वेळ खर्च करू नका. दोन्ही टीम आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. साहिल गोसावी आणि राजेश जोशी हे 2 फलंदाज बंगारपाडा टीमकडून. बंगारपाडा टीमने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय आपण खरं तर पाहतो आहोत. थोडासा विपरीत निर्णय, कारण इथून टॉस जिंकून चांगलं टार्गेट सेट करायचं आणि पुढील टीमला आपण धाबा डिफेंड करायच्या असं काही मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि इथून कितपत धाब्याचा डोंगर उभा राहील बंगारपाडा टीम हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक राहुल गाडगे या गोलंदाजाला आपण पाहतोय. राहुल गडगे या गोलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल ऑफ साईड ऑफ स्टंप बॉल टाकण्याचा प्रयत्न. या बॉलवरती डिक्लर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल. आदरणीय अंकितजी फडके आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं अंकेश फडके साहेबांचे ते शुभागमन आणि मनोज फडके यांचं देखील शुभागमन होते. यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पहिला बॉल आपण पाहिला सिंगल. स्ट्राईक रोटेट झाले. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. ते सर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट वेग. टप्पा खाली तर बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. वेगवान बॉल होता. टेंबोडे संघाकडून राहुल गडगे या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिले 2 बॉल डिलिव्हर्ड केलेत आणि टोटल 1 धाव स्कोर कार्डवरती लागले. बॅटिंग करत असताना बंगारपाडा टीमची 3 षटकाचा हा सामना. पहिल्या सत्रातील आपण पहिल्या खरं तर फेरीतील सर्व सामने 4 षटकाचे सेकंड फेरीमधील सर्व सामने 3 षटकाचे खेळवले जाणार आहेत. मागील काही दिवसांमध्ये सुकापूर प्रीमियर लीग SPLचा धमाका आपण पाहिला. याच खेळपट्टीवरती अगदी चांगली स्पर्धा आणि आज ग्रामीणचे संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना पाहायला मिळतील. विनर सामना आपण पाहतोय. बंगारपाडा विपक्ष टेंबोडे. जस्ट लाईव्ह चेक केलं जाईल. तर कॅमेऱ्यामध्ये पिक्चर क्लिअर झाला नाही. तो दिसला नाही. ते छायाचित्र टिपली जात नाही आहेत. ऑन स्क्रीन जो निर्णय असेल तो मात्र यस नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ नो बॉल कॉल आपल्याला पाहायला मिळेल. आता फ्री हिट ची संधी फलंदाजाला असेल. राजेश जोशी ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. साहिल गोसावी नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल गडगे या गोलंदाजाला आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. लॉट करण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा. यस लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. वाईड +1 अशा 2 धावा. हे 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. अगदी निराशजनक पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते राहुल गडगेच्या माध्यमातून. नो बॉल मागील बॉलवरती आपण पाहिला आणि त्यानंतर वाईड +1 अशा 2 धावा. टोटल 4 धावा स्कोर कार्डवरती. हलक्या त्याने ड्राईव्ह केला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट बॅकवर्ड स्पेलिंग रेझरमधून खेळाडू तैनात. त्याकडे या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावरती. पहिल्या 2 बॉलचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या 5. थोडीशी खराब गोलंदाजी राहिली पहिल्या 2 बॉलमध्ये राहुल गडगेची. इथून कमबॅक करेल का राहुल हे देखील पाहावं लागेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा इथून येतील का? पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं जाईल का फलंदाजांच्या माध्यमातून हे देखील येणाऱ्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये कमीत कमी 40-45 धावा करणं फार अनिवार्य राहील. या पहिल्या सत्रामध्ये खेळपट्टीचा विचार केला 180 ग्राउंड आहे
आणि त्या कारणाने मात्र इथून ग्राउंड देखील शॉट आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे चौकार षटकार या खेळपट्टीवरती बरेच पाहायला मिळतात. धावसंख्या चेस होताना देखील पाहायला मिळते आणि इथून मात्र कितपत धाबेचा डोंगर उभा राहील बॅटिंग करत असताना बंगारपाडा टीम हे आपण पाहणार आहोत. पहिले 2 बॉलचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या 5 या आकड्यावरती. लॉप केलाय, वॉटर स्ट्रोक, चेंडू बराच काल हवेत, झेलची संधी, डाऊन द बॉल फिल्डर, पहिल्या विकेटचा पतन आपल्याला पाहायला मिळेल. साहिल गोज फटका लगवायचा होता डावकुरा फलंदाज साहिल गोसावीला, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू बराच काल हवेमध्ये होता आणि त्या कारणाने मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. राहुल गडकीच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अतिश या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. टेंबोडे टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. दिनेश भोईर टेंबोडे यांच्या माध्यमातून टेंबोडे टीमला शुभेच्छा. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. जे जे प्रेक्षक लाईव्ह आमच्यापर्यंत जोडले गेले त्या सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं तसेच सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही सुकापूर प्रीमियर लीग ग्रामीणच्या लॉटमध्ये सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल गडकेचं पहिलं षटक फार चांगलं राहिले. टोटल 5 धावा स्कोर कार्डवरती, मोठे पटके मारू दिले जात नाही आहेत. अतिश हा फलंदाज ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. अतिश दमडे, हो यावेळी लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा तो यस, इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 6 ऑन अबाउट, लॉस ऑफ 1 विकेट. 6 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना हो यावेळी हलक्या हाताने स्ट्रेट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर मारण्याचा प्रयत्न होता. झेल ड्रॉप झालाय, सोपा झेल भूमीला दान केला जातोय आणि या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या त्या म्हणजे 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 8 आपण पाहतोय. इनसाइड आउट हा फटका अतिश दमडे या खेळाडूला सजवायचा होता, परंतु मिस टायमिंग झाला आणि त्या कारणाने मात्र 2 धावा आल्या. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फिल्डर तैनात आहेत. लॉप केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबला नाही, चाललाय सरळ, 1 बाउन्स. यस, इट इज अ माइटी हिट, फ्लॅट पॅरल स्ट्रोक, षटकार. चौकाराला 4 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय. षटकार माफ करा. 14 धावा स्कोर कार्डवरती. इनसाइड आउटचा हा फटका देखील चांगला आहे, दमदार स्ट्रोक. फलंदाज अतिशच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. करण पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. हो यावेळी देखील लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा येतो, यासाठी व्हाईट बॉल. लाईन चेक केली पंचांनी लगेच या बॉलला दंडित केलं.
लेग स्टिक जाणारा सोडून जाणारा बॉल आपण पाहिला आणि एका धावेच्या मदतीनं संघ 19 या आकड्यावरती चांगली धावसंख्या उभारली जाते टॉस जिंकून बंगारपाडा टीमकडून. कारण टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आणि मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. लॉफ्ट केलाय ऑन साईडला, कमालीचा स्ट्रोक, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. राजा जोशीच्या बॅटमधून इट्स अ ब्रँडेड हिट. आणि 6 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो म्हणजे 25 या आकड्यावरती. हो, पुढील बॉलवरती देखील ऑन साईडला तडका स्क्वेअर ग्रिसर मध्ये फिल्डर ताईना डाऊन दी बॉल फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. दुसरा विकेटचा पतन षटकारानंतर माघारी परतलाय राहुल. विकेटचं पतन झालंय. दोन कडेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 25. जरी विकेट लवकर गमावले परंतु धाव फलकावरती धावा अगदी झपाट्याने वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. राजा जोशीच्या बॅटमधून एक षटकार आणि त्यानंतर राजा जोशीला माघारी परतवलं करण पाटील या गोलंदाज झाले. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चौथ्या क्रमांकावरती. दोन उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी, तिसऱ्या षटकाचा 3 षटकाचा हा सामना असेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. गोलंदाजच्या ट्रॅकवरती करण पाटील आपण पाहतोय. हो, यावेळी लेग स्टिक सोडून जाणारा बॉल पंचांना पुन्हा एकदा पंचाचा इशारा आहे. यस, इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव खात्यामध्ये जोडले जाईल. एका धावेच्या मदतीनं संघ 26 या आकड्यावरती 26 ऑन बोर्ड. हो, त्यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न अलोंग द बॉडी हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच सुकापूर विपक्ष बोनशेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करू की आपण लगेच टॉस करण्यासाठी यावं. 11 स्टार सुकापूर यजमान टीम आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ बोनशेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक नंतर टॉस अनिवार्य आहे, हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे दोन्ही टीमला इथे उपस्थित राहणं फार गरजेचं. यू मे साइड डेफिनेटली हिट क्लीन बोर्ड 3 फुलाचित बाद. दीपेश दमडे गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी. तिसऱ्या विकेटचं पतन, फलंदाज दीपेश बाद झाला. आणि त्यानंतर आपण पाहतो चला टायमिंग अलर्ट आहे. फक्त 3 मिनिटाचा अवधी आहे आणि त्या कारणाने मात्र आपण पाहिलं पुढच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर फक्त 4 फिल्डर ठेवावे लागतील. कारण 4 बॉल झालेले आहेत. 26 धावा स्कोर कार्डवरती 26 ऑन बोर्ड. टायमिंग भरपूर झाला या मॅचला कारण आम्ही टाइम अलर्ट केला होता. लॉफ्ट केलाय, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, चेंडू चाललाय सरळ काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. शानदार, रुबाबदार, चमकदार हा षटकार.
सरासरीने धावसंख्या 3 बाद 32 बंगरपाडा बी. तर 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस 3 बाद 32 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. बंगरपाडा विपक्ष टेंबोडे हा विनर सामना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये अरमान पाटीलचा पहिला बॉल आपण पाहिला. ऑन साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केला. जिथे सिंगल तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जाते. चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अतिश दमडे आणि हर्षदला आपण पाहतोय. आणि टोटल धावा संख्या 34 या आकड्यावरती 34 ऑन अ बोर्ड. 34 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. उर्वरित 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली धावा संख्या उभारली जाते. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज अरमान पाटीलचा नेक्स्ट बॉल. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन खराब राहिलं परंतु सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली 35 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी. हो, डान्सिंग डाऊन द विकेट एज लागले. जेलची संधी. वॉट कॅच. शॉट थर्ड बँड रिझन मध्ये सुपर जेल. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा विकेटचं पतन. फलंदाज बाद. चार बाद 35 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. बॅटिंग करत असताना बंगारपाडा टीमला 4था हदरा. 3 बॉलमध्ये 6 धावेची उपयुक्त खेळी करून माघारी परतल्या हर्षदला आपण पाहतो. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेत या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. बॅटिंगसाठी सज्ज झालाय. टोटल 35 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. उर्वरित 3 बॉलचा खेळ शेष आहे. टार्गेट सेट करणारे बॉल इथून डिलिव्हर केले जातील. उर्वरित 3 बॉल. हो, यावेळी देखील आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. वरवन आपण ॲक्शन रिप्लेमध्ये अरमान पाटीलचं ही षटक आपण पाहिलं तर फिंगर रोल केले जात आहेत. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न अरमान पाटीलच्या माध्यमातून केला जातोय आणि टप्पा फार चांगला पाहायला मिळेल. जडमध्ये बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. झेलची संधी. डाऊन द बॉल फिल्डर. अजून एक धक्का. अनिकेत गोसावी बाद. तर आपण पाहिलं खरं तर या षटकामध्ये 5 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. अरमान पाटीलचं हे पॉवरफुल षटक. डेथ ओव्हरमध्ये अगदी दमदार गोलंदाजी राहिली आहे अरमान पाटील या गोलंदाजाची. धावसंख्या आपण पाहिली 35 वरती 5 बाद. बंगारपाडा हा संघ आपण पाहतोय. अंतिम बॉल शिल्लक आहे या पहिल्या सत्रामधील. गोलंदाज तयार. शेवट कशा प्रकारे राहील. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी आणि झेल ड्रॉप झालाय. सिंगल मिळेल फक्त. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउट झाला आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 वरती 5. बंगारपाडा टीम आता समीकरणच मैदानाच्या आतमध्ये टेंबोडे टीमला 37 धाब्यांची आवश्यकता राहील.
तर चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूया. बोनशेत विपक्ष सुकापूर या दोन टीम दरम्यान यजमान टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. 11 स्टार सुकापूर विपक्ष बोनशेत या दोन टीम दरम्यान टॉस केला जाईल. डीजे नितीन यांचं देखील इथं शुभागमन होत आहे. अगदी नामवंत डीजे मास्टर म्हणून त्यांची ओळख आणि आकाश मस्कर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. बोनशेत विपक्ष सुकापूर सूरज आपल्याला पाहायला मिळतील. टॉस सुकापूर टीमने जिंकलाय. यस, बोनशेत टीमने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल सूरज तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरायचंय. पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव संख्या 36 आपण पाहिली. 37 धावेचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये टेंबोडे हा संघाला उतरायचंय. तर बंगारपाडा टीम त्वरित आपण फिल्डिंगची व्यूहरचना करून घ्या, उशीर करू नका. तर 37 धावा सेकंड सत्रामध्ये प्रवास कसा राहील, टेंबोडे टीमकडून धावा डिफेंड केल्या जातील का चेस होतील, हे आपण सेकंड सत्रामध्ये पाहणार आहोत. येणारे 18 बॉल 37 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पटवा. टेंबोडे टीम उशीर करू नका. बंगारपाडा टीमने फिल्डिंग सेटअप लावून घेतलाय. तर त्वरित आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. करण पाटील चला सलामीची जोडी पाठवा. टीम टेंबोडे आपण उशीर करू नका प्लीज. बॉल चेक करून लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. 18 बॉल 37 धाब्यांचं हे लक्ष. या लक्ष्याचा कशा प्रकारे पिछा राहील हे आपण सेकंड सत्रामध्ये पाहणार आहोत. बंगारपाडा विपक्ष टेंबोडे दोन्ही टीमने आपण पाहिलं तर एकंदरीत एक सामना जिंकलाय आणि द्वितीय फेरीमध्ये दाखल झालेले हे दोन संघ आता आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण पाटील आणि राहुल गडगे हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि 3 षटकाचा हा सामना आहे. विनंती असेल पहा बंगारपाडा टीमला, पहिली 2 षटके तुम्हाला 10 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. 10 मिनिटाच्या आतमध्ये संपवले नाही तर तुम्हाला तृतीय सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर घेणं अनिवार्य राहील. हा स्पर्धेचा नियम आहे, बंधनकारक नियम आहे. त्यामुळे इथून मात्र तुम्हाला 10 मिनिटाच्या आतमध्ये 2 षटकं फेकणं अनिवार्य. जर तुम्ही फेकले नाही तर तुम्हाला देखील पॅनलाइज केलं जाणार आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येत आहे. 3 षटकाचा सामना 37 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये टेंबोडे हा संघ. चला मॅच ऑन करा प्लीज. दोन्ही फलंदाज आम्ही विनंती करू. करण पाटील, राहुल गडगे. बॉल चॉईस झाला असेल तर गोलंदाजाकडे बॉल डिलिव्हर करा. चला प्लीज उशीर करू नका. राहुल ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळणार आहे. करण पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक साहिल गोसावीच्या हातामध्ये पहिलं षटक सोपवले कॅप्टनने. मॅच ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. गेम इज ऑन. हो, पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात आहेत. अगदी वाईडिश लॉंग ऑफला होते डीपमध्ये फिल्डर आणि तिथून देखील स्ट्रेटला बॉल अडवला. लॉंग चेस होता फिल्डरसाठी परंतु धावा वाचवल्या जातात या बॉलवरती. धावा मिळतील फक्त सिंगल. टाईम अलर्ट झालाय पहा. मी ऑनस्क्रीन देखील टाईम दाखवत आहोत. 8:18 झालेले आहेत. मॅच ऑन झाले. 1 धाव स्कोर कार्डवरती लागले पहिल्या बॉलवरती. पहिलाच बॉल आपण सेकंड बॉल आपण पाहिला. लेडिंग गेज लागले. शॉर्ट थर्ड मॅनला जे फिल्डर होते त्यांनी मात्र चांगला इथून बॅकअप दिला. या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. निर्धाव बॉलची सांगता आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. टोटल 37 धाब्यांचं लक्ष. अजूनही 36 धाबाची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. साहिल गोसावीचा पुढचा बॉल. ओहो, क्या बात है. सुपर बॉल. यॉर्कर करण्याचा प्रयत्न. ना दांडा ना शेंडा.
डायरेक्ट बुंध्यामध्ये बॉल डिलिव्हर केलाय, क्लीन बोल्ड. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज करण बाद झाला. सुपर बॉल पाहायला मिळाला, अगदी यॉर्कर यशांना बॉल बदलला आणि त्या कारणाने मात्र सलामीला आलेला करण हा बाद होतोय. नवीन खेळाडू निकेश हा फलंदाजीसाठी दाखल झालाय. लेग स्टिकची दांडी गोल केली पहा, अगदी ऑफ स्टिकला शफल झाले होते पूर्णपणे. फलंदाज ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल निघाला, यष्टांचा वेध घेतला आणि त्या कारणानं मात्र पहिला हदरा टेंबोडे या संघाला. आता उर्वरित 15 बॉल आणि अजूनही 36 धाब्यांची गरज. 15 बॉल 36चं समीकरण. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि पहिल्या षटकामध्ये टेंबोडे टीमला धावा कराव्या लागतील, कारण सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 फिल्डर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे गॅप शोधणं थोडंसं फार कठीण बनेल फलंदाजांना. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये धावा कशा प्रकारे जास्तीत जास्त येतील याचा प्रयत्न करावा लागेल टेंबोडे टीमला. नवीन फलंदाज निकेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल गोसावी या गोलंदाजाला आपण पाहतोय. जडमध्ये बॉल वारंवार अगदी यॉर्कर पद्धतीचे बॉल फेकले जात आहेत. चांगले गोलंदाजी साहिल गोसावीच्या माध्यमातून केले जाते. या बॉलवरती देखील हलका हाताने ड्राईव्ह केला, सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धाबा संख्या 2 या आकड्यावरती. 14 बॉल 35 धाबेचं समीकरण. इक्वेशन चेंज होते प्रत्येक बॉल गणेश. यावेळी देखील हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. मिडॉनमध्ये फिल्डर तैनात, कोणतीही धाव नाहीये, जोखीम पत्करले नाही आणि इथून मात्र देखील डॉट बॉल. प्रत्येक बॉल आपण पाहिला साहिल गोसावी या गोलंदाजाचा तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यॉर्कर करण्याचा प्रयत्न आहे, कधी कधी वाईड यॉर्कर, कधी कधी पूर्णपणे जडमध्ये बॉल फिरकवले जात आहेत. अगदी खोलवर पद्धतीचे बॉल साहिलच्या माध्यमातून डिलिव्हर केल्यात येत आहेत. अंतिम बॉल देखील अगदी पुढे टाकला होता. मिडॉनमध्ये फिल्डर तैनात. तू बाय माय कॉलिंग खराब, परंतु कोणतीही धाव नाही आणि शेवटचा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची झाले समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1-2 बॅटिंग करत असताना टेंबोडे हा संघ. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1-2 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. टेंबोडे हा संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेला अगदी कॅपिटलाइज करता आलं नाही टेंबोडे टीमच्या फलंदाजांना आणि त्या कारणाने मात्र थोडंसं बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. अजूनही उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलचा खेळ बाकी असताना आपण पाहिलं तर 35 धावेची अजूनही गरज बॅटिंग करत असताना टेंबोडे हा संघाला. 12 बॉल 35 धाब्यांचे लक्ष्य, 17.50 ची सरासरी. यावेळी पहिलाच बॉल फेस करत असताना दुसऱ्या षटकामध्ये उंच जास्त आपल्याला पाहायला मिळाले, लांबी कमी. दुसऱ्या विकेटचं पतन, निकेश बाद. तर विकेटचं पतन झालं, दुसऱ्या विकेटचं पतन. कारण तर प्रेशर निर्माण झाला होता फलंदाजावरती आणि तो प्रेशर रिलीज करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आपली गमावले. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये जाईल. प्रवीण या फलंदाजाला आपण पाहणार आहोत 4थ्या क्रमांकावरती. प्रवीण पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करेल. जर्सी क्रमांक 18 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चांगली बॅटिंग करावी लागेल प्रवीण या खेळाडूला, कारण अजूनही 35 धाब्यांची आवश्यकता आहे उर्वरित 11 बॉलवरती. म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके येणं फार गरजेचं राहील या मॅचमध्ये. 2 मायटी 6 मारावे लागतील टेंबोडे टीमला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन द ग्रास बॉल मिड विकेट रिझर्वमध्ये. सिंगल कंप्लीट फेक येते तितकीच चांगली. रनिंग बिटवीन द विकेट त्या देखील कमालीचं पाहायला मिळालं. या बॉलवरती 2 धावा मिळत आहेत. सिंगल डबलने खुश राहील बंगारपाडा टीम, कारण इथून फक्त मोठे फटके आपल्याला वाचवायचे आहेत. याचा प्रयत्न मात्र अतिश दमडे याच्या माध्यमातून केला जातोय.
ओ यावेळी देखील चांगला बॉल, सुपर बॉलिंग, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. नियंत्रण कंट्रोल फार चांगलं अतिशय माध्यमातून पाहायला मिळते. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. 9 बॉल 33 धाब्याची गरज. सामना हळूहळू दूर होत चाललाय टेंबोडे टीमकडून. ओ यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुट पॉइंटच्या रिझन मध्ये फिल्डर थाईना तिसरा विकेटचा पतन होईल. टेंबोडे टीमला तिसरा हादरा. येस थँक्यू डीजे नितीनच्या माध्यमातून आपण हे गीत ऐकलात. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत आपण पाहिलात. काल आपण पाहिलं खरं तर जगात भारी 19 फेब्रुवारी खरं तर राजांची जयंती आपल्याला पाहायला मिळाली. थाटामाटात पुढं महाराष्ट्रामध्ये अगदी आनंदमयी वातावरण होतं. आणि आजच्या दिवसामध्ये मात्र आपण पाहतोय सुकुमार प्रीमियर लीग झाल्यानंतर ग्रामीण क्रिकेटचे हे सामने आपण पाहतोय. डे नाईट स्पर्धेमध्ये 8 बॉल 33 धाब्याची गरज. हो यावेळी लेडिंग यश लागले आणि इथून मात्र अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टेंबोडे टीमला आल्या पावली माघारी परतलाय नयन. चला बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 4 विकेट आणि फक्त स्कोर कार्डवरती 4 धावा लागले. त्या मॅचमध्ये बंगारपाडा टीमने अगदी मजबूत पकड निर्माण केले. सुपर गोलंदाजी पाहायला मिळाले. टॉस जिंकला होता बंगारपाडा टीमने. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. पहिल्या आपण सत्रामध्ये पाहिलं 36 धावा आल्या 18 चेंडूच्या समाप्तीनंतर. 37 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये टेंबोडे संघ उतरला आणि टेंबोडे संघाला पूर्णपणे बॅकफुटला ढकललं. आता मात्र 7 बॉल 33 धाब्यांचं लक्ष आव्हान मात्र आता हळूहळू जड होत चाललंय टेंबोडे या संघाकडून. 7 बॉल टोटल 33 रन्स टू विन. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल यासाठीचा वाईड +1 अशा 2 धावा. अशा अतिरिक्त धावा आता येणं फार गरजेचं राहील. बॅटिंग करत असताना टेंबोडे टीमकडून अगदी लेग स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल होता. विकेट किपरने जरूर प्रयत्न केला परंतु हाताला ब्रश करून बॉल ब्लॅक स्क्रीनला स्पर्श झाला आणि त्या कारणाने मात्र अतिरिक्त 1 धाव मिळाले. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावर. अंतिम बॉल वेगवान भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अतिशयाचा हा बॉल निर्धाव आणि अशा रीतीने आपण पाहतोय 2 षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागलेत. बॅटिंग करत असताना टेंबोडे हा संघ 6 या आकड्यावर आणि उर्वरित 6 बॉल आणि 31 धाब्यांची गरज. सहा बॉल 31 धाब्याची गरज. थोडा स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच यजमान टीम 11 स्टार्स सुकापूर विपक्ष बोनशेत. बोनशेत संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे तो घेऊन लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. बोनशेत टीम पुढील मॅच देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहे. अगदी चांगले मॅच. सुकापूर विपक्ष बोनशेत. अंतिम षटकामध्ये प्रहार केलाय. पहिला बॉल इथून फेन्स करत असताना दमदार स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पलीकडे. शानदार षटकार. धाब्याच्या मदतीनं संघ पोहोचलाय. टोटल 12 या आकड्यावरती. सलामीला आलेला राहुल च्या बॅटमधून हा षटकार आपण पाहतो. विशाल अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो विशाल. आणि त्याच्या बॉलवरती आपण षटकार पाहिला. पहिला बॉलवरती हो पुन्हा एकदा यावेळी थ्रू दी कवर्स मारण्याचा प्रयत्न पण बाउन्स बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले. त्या कारणाने मात्र इथून
धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहायचे. 11 स्टार सुकापूर विपक्ष भोनशेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करू की आपण आपला 11-11चा स्क्वॉड घेऊन सज्ज राहा. भोनशेत टीम आपण निर्णय काय घेतलाय? बॅटिंग. यस, टॉस जिंकून भोनशेत टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच गोलंदाजीसाठी आमंत्रित केले 11 स्टार सुकापूर ह्या संघाला. ओहो, यावेळी लॉफ्ट केलाय पंच. दमदार स्ट्रोक मिड विकेट क्लिअर करत चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत सीमा पार षटकार. धावसंख्या 18 झाले. म्हणजे आपण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये दमदार स्ट्रोक, चेंडू आणि चेंडू फुलीचा संपर्क चांगला पाहायला मिळाला आणि त्या कारणामुळे हा षटकार होतोय. येणारे 3 बॉल आणि 19 धावेची गरज. ओ, हा बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. तर निकेश खंडगले यांनी जर आयवा कॅच घेतली तर डीजे नितीन यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज निकेश खंडगले यांच्यासाठी आलेला आहे. आयवा कॅचसाठी डीजे नितीन यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलंय. 2 बॉल 19 धाब्यांची गरज. औपचारिकता पूर्ण करण्याचं काम या मॅचमध्ये केलं जाईल. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने लिडिंग एज लागली होती. मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळी 6वा हादरा टेंबोडे संघाला. तर याच दरम्यान आदरणीय तुकाराम शेठ फडके साहेबांचं इथं शुभागमन होतंय. साहेब आपण यावं. अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर इथून सामना जिंकलाय बंगारपाडा टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम टेंबोडे. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत